शिवसेनेकडून पूरग्रस्तांसाठी 50 लाखांचा निधी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती। परंपरेनुसार उपमुख्यमंत्र्यांना कार्तिक एकादशीच्या शासकीय महापूजेचा मान असतो, मात्र राज्यात 2 उपमुख्यमंत्री असल्याने कोणते उपमुख्यमंत्री कार्तिकी एकादशीची शासकीय महापूजा करणार हा प्रश्न आता मंदिर समितीच्या समोर उभा ठाकला आहे। प्रमोद घोसाळकरांचा आदिती तटकरे यांच्यावर शाब्दिक हल्ला। महाराष्ट्रात पूर परिस्थितीत तटकरे मात्र दांडियामध्ये व्यस्त। मात्र भरत गोगावले बांधावर पोहोचले। घोसाळकरांचा आदिती तटकरे यांच्यावर जोरदार हल्ला। रायगडमधील कार्यक्रमांना गोगावलेंना डावललं। बायपास रोड भूमिपूजन कार्यक्रमात डावललं। आम्ही त्यांच्यावर अवलंबून नाही, मंत्री भरत गोगावलेंचा नाव न घेता तटकरे यांच्यावर निशाणा। बिहार विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर। बिहारमधील निवडणुका 22 नोव्हेंबरपूर्वी होतील। मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी दिली माहिती। कोणत्याही बूथवर 1200 पेक्षा जास्त मतदार नाहीत। बच्चू कडू यांचा गुलाबराव पाटील यांच्यावर निशाणा। भाव नाही म्हणून गुलाब लावा असं पाटलांनी बोलू नये। अनियमित पाणी पुरवठ्यावरून बच्चू कडूंचा हल्ला। ऊस उत्पादकांकडून सक्तीची वसुली करणं चूक असल्याचं शरद पवार यांनी सांगितलं। तर शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निर्णयाचा फेरविचार करण्याचा आग्रह धरणार असल्याचंही म्हटलंय। ठाकरे बंधूंमध्ये मातोश्रीवर 40 मिनिटं चर्चा। राऊतांकडील कौटुंबिक कार्यक्रमानंतर मातोश्रीवर भेटीमध्ये राजकीय चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बोलावली बैठक। मनसेचे नेते आणि सरचिटणीस यांची उद्या बैठक। शिवतीर्थवर सकाळी 11 वाजता बैठकीचं आयोजन। आमची संविधान सत्याग्रह यात्रा यशस्वी झाली। आमचा जनाधार वाढतोय। संघाच्या पुढच्या वर्धापन दिनापर्यंत आम्ही पदयात्रा काढणार। काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचं वक्तव्य। रामदास कदम यांच्याकडून पुन्हा एकदा आरोपांच्या फैरी। अनिल परब यांनी जे सांगितलं ते संपूर्णपणे खोटं आहे असं रामदास कदमांनी म्हटलं। तर अनिल परबांना माझं सांगणं आहे की जनाची नाही तरी मनाची लाज ठेवा। रामदास कदम यांची परबांवर टीका। आग लावली असती तर त्यांनी वाचवण्याचा प्रयत्न केला नसता। मला अमेरिकेपर्यंत उपचारासाठी नेलं, हे आरोप चुकीचे झाले, त्यामुळे मला माध्यमांसमोर यावं लागलं। ज्योती कदम यांचं वक्तव्य। दोघे भाऊ आहेत, एकत्र भेटणारच, आम्ही जोडणारे आहोत, तोडणारे नाही। ठाकरे बंधूंच्या भेटीसंदर्भात काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया। मला विश्वास आहे की देशाचे गृहमंत्री राजकारण बाजूला ठेवून सरसकट कर्जमाफी देऊन जातील। अमित शहांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर खासदार सुप्रिया सुळेंचं वक्तव्य। शिर्डीतील साई मंदिर परिसरामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांचं भाविकांसोबत संवाद। तर दुसरीकडे साईंच्या दर्शनानंतर मंत्री पंकजा मुंडे मंदिरामध्ये ध्यानस्थ। मनसेचे नेते बाळा नांदगावकर आणि मनोज चव्हाण यांनी दिली पूरग्रस्त जिल्ह्यांना भेट देऊन शेतकऱ्यांना मदतीचा हात। शेतकऱ्यांच्या अडचणीच्या काळात त्यांच्या पाठीशी ठामपणे उभी आहे। मनसेच्या नेत्यांकडून शेतकऱ्यांना धीर देण्याचा प्रयत्न। जीआर रद्द करण्यासाठी मोर्चा काढत असल्याचं जरांगेंनी म्हणत वडेट्टीवार यांच्यावर टीका केली। ओबीसींच्या नावाखाली काँग्रेसला मोठं करत असल्याचं म्हणत जरांगेंचा वडेट्टीवार यांच्यावर टोले। अमित शहा शिर्डीच्या मंदिरामध्ये येण्याआधी पंकजा मुंडे गुरुस्थानी भक्तीमध्ये लीन। पंकजा मुंडे यांनी गुरुस्थानच्या पायरीवर बसून साई नामाचा जपही केला। ठाण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी पक्षामध्ये बॅनरवार सुरू। शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून अजित पवारांना बॅनर लावून डिवचण्यात आलं। 8 ऑक्टोबरला नवी मुंबई विमानतळाचं उद्घाटन। पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार विमानतळाचं उद्घाटन। उद्घाटनानंतर मोदींची जाहीर सभा। जाहीर सभेसाठी भव्य मंडप उभारण्याची तयारी सुरू। अकोल्यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव संपन्न। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते। बीडच्या परळीमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीनं पथसंचलन आयोजित। तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पथसंचलनानं वेधलं सर्वांचं लक्ष। ऊस बिलातून टनाला 15 रुपयांची कपात या मंत्री समितीच्या निर्णयाची जालन्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं होळी। सरकारचा हेतू पूरग्रस्तांना मदत करण्याचा नसून दलाली करण्याचा। स्वाभिमानीच्या पदाधिकाऱ्यांची संतप्त प्रतिक्रिया। पुण्याच्या आंबेगाव तालुक्यातील चकडी बैलगाडा स्पर्धेचं आयोजन। 500 बैलगाडा मालकांचा स्पर्धेमध्ये सहभाग।
सांगलीमध्ये पंतप्रधानांच्या 75व्या वाढदिवसाच्या निमित्तानं नमोरन मॅरेथॉन स्पर्धेमध्ये हजारो सांगलीकर उपस्थित. आमदार गाडगीळ यांनी गाण्यावर धरला ठेका. अमरावतीमध्ये आदिवासी समाजाकडून रावणाची पूजा गेल्या 18 वर्षांची परंपरा. राणी दुर्गावती यांची जयंती सुद्धा उत्साहात साजरी केली जाते. गडचिरोलीमध्ये अहेरी ते प्राणहिता आणि अहेरी ते गडअहेरी मार्गाची दुरावस्था. रस्त्याच्या दुरुस्तीसाठी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं भीक मागो आंदोलन. जळगावमध्ये राष्ट्रीय सेविका समितीच्या वतीनं शस्त्रपूजन आणि महिला पथसंचलनाचं आयोजन. कार्यक्रमाला केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसेंची उपस्थिती. कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्तानं तुळजाभवानीच्या दर्शनासाठी लाखो भाविक तुळजापूरच्या दिशेनं पायी रवाना. भाविकांच्या सोयीसाठी मध्यरात्रीपासून वाहतुकीच्या मार्गामध्ये बदल. ओबीसींचं नुकसान होत असताना सरकार एकतर्फी भूमिका घेतं. विजय वडेट्टीवार यांचा सरकारला टोला. तर एका समाजाच्या दबावामुळे 374 जातींवर अन्याय. वडेट्टीवारांची टीका. शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी 10 ऑक्टोबरला राज्यभरात पुन्हा एल्गार. विविध शेतकरी संघटनांच्या संयुक्त ऑनलाईन बैठकीमध्ये निर्णय. तर शेतकरी नेते अजित नवलेंची माहिती. दिलीप खेडकरच्या जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी होणार. खेडकरांचा रबाळे अपहरण प्रकरणामध्ये जामिनासाठी अर्ज. मोक्का प्रस्ताव रद्द करण्यासाठी 65 लाखांची खंडणी मागणारा सहाय्यक फौजदार मिलिंद नलवडे निलंबित. पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्याकडून निलंबनाची कारवाई. नागपूरमध्ये 28 नोव्हेंबरला शेतकरी मेळावा. बच्चू कडूंच्या मेळाव्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार. शेतकऱ्यांकडून व्यंगचित्राच्या द्वारे आंदोलनाचा प्रचार. बीडमधील तिगाव वस्तीतील ग्रामस्थांना शेताकडे जाण्यासाठी पूल नसल्यानं जीवघेणी कसरत करावी लागते. प्रशासनानं तात्काळ पूल बांधावा. ग्रामस्थांची मागणी. वर्ध्यामध्ये ओबीसींचा मोर्चा. ओबीसींच्या मोर्चामध्ये जीआरवर विधिमंडळामध्ये चर्चा करण्याची मागणी. मोर्चात विविध भागातील महिला पुरुष सहभागी. धाराशिवमध्ये मुसळधार पावसानं हाहाकार. सातेफळमध्ये पाण्यात बसून शेतकऱ्यांचं आंदोलन. 7/12 कोरा करा सरकारकडे मागणी. बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी. 17 ऑक्टोबरला शिवाजी पार्कमध्ये भव्य मेळावा. रायगडवरून शक्ती चक्रीवादळाचा धोका टळला. रायगडपासून शक्ती चक्रीवादळ उत्तर दिशेनं सरकलं. खबरदारी म्हणून मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचं आवाहन. लातूरमधील मांजरा धरणाचे 6 दरवाजे उघडले. मांजरा नदीपात्रामध्ये पुन्हा विसर्ग वाढला. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. लातूरमधील मुरुड भागामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस. सोयाबीन पिकांसह ऊसाचं मोठं नुकसान. हेक्टरी 50,000 रुपयांची मदत जाहीर करा. शेतकऱ्यांची मागणी. धाराशिवमध्ये मुसळधार पावसानं सोयाबीनचं नुकसान. लेकरा बाळांची दिवाळी साजरी कशी करणार? शेतकऱ्यासमोर प्रश्न. दिवाळीचा सण तोंडावर असताना शेतकऱ्यासमोर पुन्हा मोठं संकट. लातूर जिल्ह्यातील काही भागामध्ये पुन्हा पावसाचा फटका. मुरुडमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस. नदी नाले वाहू लागले. घरांमध्ये शिरलं पावसाचं पाणी. बीडमध्ये वाघळूज गावातील खंडोबा वस्तीच्या ग्रामस्थांकडून हेलिकॉप्टरची मागणी. पूर परिस्थिती निवडली तरीही 500 नागरिकांचा संपर्क अद्यापही तुटलेलाच. भंडारा जिल्ह्यामध्ये पावसाचं आगमन. भात पिकाला पावसाचा फटका. शेतकरी चिंतेमध्ये. सोलापूरमध्ये बार्शी तालुक्यात 4 दिवसांच्या विश्रांतीनंतर दमदार पाऊस. चांदणी नदी झाली ओव्हरफ्लो. नदीवरचा पूल आणि बंधारे सुद्धा पाण्याखाली. उंबरगे पुलावरून जाणारी वाहतूक ठप्प करण्यात आली. धाराशिव जिल्ह्यामध्ये भूम, वाशी आणि कळंबा भागामध्ये रात्रभर पाऊस. बाणगंगा आणि दुधना नदीला पूर. नदीकडच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा. काढणीला आलेल्या सोयाबीन पिकांचं मोठं नुकसान. भंडारामध्ये 8 दिवसाच्या विश्रांतीनंतर पावसाचं आगमन. भात पिकाला पावसाचा फटका. शेतकऱ्यासाठी चिंतेची बाब. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पावसाचा कहर. जिल्ह्यामध्ये सरासरीपेक्षा 117% अधिक पाऊस. शेतकऱ्यांची चिंता वाढली. नवी मुंबईमध्ये 10वीच्या विद्यार्थिनीची गळफास घेत आत्महत्या. पेपरला कॉपी करताना सापडल्यानं शिक्षिका ओरडली. शिक्षिकेनं अपमानास्पद वागणूक दिल्यानं तिने आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं. बीडमध्ये अवैध सावकारकी करणाऱ्या 2 सावकारांवर बीड ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल केला. राष्ट्रीय समाज पक्षाचा जिल्हाध्यक्ष
अण्णासाहेब मतकर आणि संपतराव मतकरवर गुन्हा दाखल. बीड ग्रामीण पोलिसांकडून अवैध सावकारकीच्या प्रकरणात दोघांवर गुन्हा. कल्याणमध्ये बंटी बबलीच्या जोडीनं 2 ज्वेलर्सला फसवलं. हॉलमार्क असलेले बनावट सोन्याचे दागिने. ज्वेलर्सच्या सतर्कतेमुळे दोघांना अटक. जळगावात बसमध्ये चढताना वृद्ध महिलेची सोन्याची माळ लंपास. आरोपी फरार. बस स्थानकावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची मागणी. वाशिमच्या कारंजा शहरामध्ये पोलिसांची मोठी कारवाई. एमडी ड्रग्ज अंमली पदार्थांसह दोघांना अटक. एकूण 7,36,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. गडचिरोलीमध्ये 2.25 वर्षामध्ये 40 गावांकडून नक्षल गावबंदी. तर गावकऱ्यांनी बंदुकांसह इतर शस्त्र पोलिसांच्या स्वाधीन केले. साताऱ्यातील एमपीजी क्लब हॉटेल प्रशासनानं पुन्हा हॉटेल अग्रवाल कुटुंबाच्या ताब्यात दिलं. हॉटेल पुन्हा अग्रवाल कुटुंबाच्या ताब्यात दिल्यानं आता जोरदार चर्चाही सुरू. कल्याण शिळ मार्गावर वाहतूक कोंडीचा त्रास. 2 मिनिटांचं अंतर कापायला 3 तासांचा अवधी. नागरिक त्रस्त. रस्त्यावर उतरत केलं आंदोलन. पुणे सातारा महामार्गावर कापूरहोळ येथे भीषण अपघात. सुदैवानं जीवितहानी नाही. ट्रकचा ब्रेक फेल झाल्यानं 5 वाहनांना धडक. भीषण अपघातानं सातारा मार्गावर मोठी वाहतूक कोंडी. रत्नागिरीमध्ये चिपळूणच्या पर्यटनात सौंदर्यात भर घालणारी फोटो गॅलरीचं उद्घाटन. उत्तर प्रदेशच्या फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये स्फोट. मिथेन गॅस गळतीनं स्फोट. दुर्घटनेत दोघांचा मृत्यू. 7 जण जखमी. अपघातानंतर घटनास्थळी पोलीस बंदोबस्त तैनात. धुळे पुलावरील घटना. रोड रोलरचे ब्रेक फेल झाल्यानंतर चालकाचं नियंत्रण सुटलं. रोलर महामार्गावरून खाली उतरल्यानं मोठा अनर्थही टळला. हेलिकॉप्टर विकत घेऊन जावई बापू थेट सासरवाडीमध्ये. नवीन हेलिकॉप्टरचं दसऱ्याच्या मुहूर्तावर आटपाडीमध्ये पूजन. आटपाडीच्या जावयाच्या या आगळ्या वेगळ्या कर्तृत्वाची परिसरात चांगलीच चर्चा. स्थानिक महिला, पोलीस अधिकारी आणि बजरंग दल कार्यकर्त्याच्या तत्परतेने वाचले शौचालयाच्या टाकीत पडलेल्या गायीचे प्राण. गायीची प्राथमिक तपासणी करून गोशाळेमध्ये पाठवणी. देहरोड परिसरातील घटना. धाराशिवमध्ये महापुराचा आणखीन एक बळी. सकाळी शेतातून दूध घेऊन येत असताना पुराच्या पाण्यामध्ये वाहून मृत्यू. दार्जिलिंगमधील पूल दुर्घटनेतील जीवितहानीबद्दल पंतप्रधान मोदींनी शोक व्यक्त केला. चारधाम यात्रेची कपाट बंद करण्याची तारीख ठरली तर गंगोत्री 22 ऑक्टोबर, यमुनोत्री आणि केदारनाथ 23 ऑक्टोबर, तर बद्रीनाथ धामचे कपाट हे 25 नोव्हेंबरला बंद होणार. अमृतसर ते बर्मिंगहॅम या एअर इंडिया विमानाचं लँडिंगपूर्वी ऍक्टिव्ह तर रनवेवर विमान सुरक्षित उतरवलं. मोठा अनर्थही टळला. कफ सिरपमुळे 10 मुलांचा मृत्यू झाल्याचा संशय. मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये मुलांचा मृत्यू. मध्य प्रदेश पोलिसांनी एका डॉक्टरला ताब्यात घेतलं. आगामी निवडणुकांमध्ये ओबीसी आणि आरक्षणवादी समूहांची सत्ता आपल्याला आणायची आहे. त्यासाठी सर्वांनी एकजूट व्हा असं आवाहन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केलं. सहकार चळवळीमुळे शेतकरी समाधानी. बाळासाहेब विखे पाटलांचं स्वप्न आता पूर्ण करू. मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. भाजपनं अहमदनगर, औरंगाबाद शहराचं नाव बदललं. अहिल्यानगर आणि छत्रपती संभाजीनगर नामकरण केलं. अमित शहांचं वक्तव्य. अतिवृष्टीनं महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांना मोठा फटका. 60 लाखांपेक्षा अधिक हेक्टर शेतीचं नुकसान. मोदी सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी. अमित शहांचं वक्तव्य. शेतकऱ्यांना लवकरच नुकसान भरपाई मिळणार. राज्य सरकारनं अहवाल पाठवताच केंद्राकडून मदत देणार. अमित शहांचं आश्वासन. जुना इमारत पुनर्विकासावर भव्य मार्गदर्शन शिबिर. मेरा भाईंदरमध्ये भव्य मार्गदर्शन शिबिराचं आयोजन. नागरिकांच्या समस्या मार्गी लावण्यासाठी शिबिराचं आयोजन. आमदार प्रताप सरनाईक यांच्या पुढाकारातून मार्गदर्शक शिबिराचं आयोजन. मंत्री पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्याच्या दरम्यान विनापरवाना रॅली काढत पोलिसांसोबत हुज्जत घालणाऱ्या 13 जणांवर गुन्हा दाखल. सावरगाव घाट इथल्या भगवान भक्तीगडावर पंकजा मुंडेंचा दसरा मेळावा पार पडला. अहिल्यानगरमध्ये लोणी येथे अमित शहांच्या हस्ते प्रवरा सहकारी साखर कारखान्याच्या विस्तारित प्रकल्पाचं उद्घाटन. यावेळेस मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित. शाह महाराष्ट्रामध्ये येण्याआधी राजकीय कार्यकर्त्यांना अटक. मनसे आणि मराठा आंदोलकांना नोटीस बजावता गृहमंत्र्यांना नेमकी कशाची भीती वाटते. संजय राऊतांचा खोचक सवाल.
नारायण राणे यांनी त्यांच्या पोरांना आवरावं, संजय राऊतांचा नारायण राणे यांना सल्ला. रामदास कदमांची लायकी नाही, बाळासाहेबांचं नाव घेण्याची नमक परिणामांना सामोरं जावं लागणार. अनिल परब यांच्याकडे अजूनही स्फोटकांचा साठा, खासदार संजय राऊतांची घणाघाती टीका. नवी मुंबई विमानतळावर मराठी माणसाला स्थान नाही, नवी मुंबई विमानतळाचं पूर्णपणे गुजरातीकरण, संजय राऊतांची टीका. पालिका अधिकाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी अनिल परब यांच्यासह 10 जणांच्या विरोधात खटला सुरू होणार. 2023 मध्ये पालिका अधिकारी अजय कुमार पाटील यांना मारहाण. 3 वर्षांनंतर मराठवाड्यामध्ये जलसाठ्याचा विक्रम, मराठवाड्यातील जलसाठा 93% विभागातील 11 मोठे प्रकल्प, 75 मध्यम आणि 754 लघु प्रकल्प सर्वत्र समाधानकारक पातळीवर. पैठणमधील वडबाळी येथे श्री बालाजी ललित यात्रा महोत्सवाच्या निमित्तानं बालाजी मंदिर परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई. नांदेडमध्ये अनुकंपासह एमपीएससी अंतर्गत 378 उमेदवारांना नियुक्ती आदेशाचं वितरण, खासदार अशोक चव्हाण यांनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार. लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांना ई-केवायसी करणं बंधनकारक. वाशिममध्ये भाजप तालुका अध्यक्ष सुरेश मुंडे यांच्याकडून मोफत ई-केवायसी प्रक्रिया सुरू. माणसांचा विचार करतात तसा जनावरांचाही विचार करा, पूरग्रस्त भागामध्ये जनावरांसाठी चाऱ्याची मदत करण्याची शिवसेना जिल्हाप्रमुख रणजित पाटील यांची मागणी. सोलापुरातील म्हाडा तालुक्यातील पूरग्रस्तांना सफाई कर्मचाऱ्यांकडून मदत, एका दिवसाच्या पगारातून म्हाडा तालुक्यातील 1000 पूरग्रस्तांना अन्नधान्याचं वाटप. सीसीटीएनएस प्रणालीच्या अंमलबजावणीमध्ये नांदेड परिक्षेत्रामध्ये हिंगोली जिल्हा अव्वल, जिल्ह्यानं राज्यात 53 युनिट्समध्ये पहिल्या 9 मध्ये स्थान पटकावलं. हिंगोलीमध्ये 109 उमेदवारांना शासकीय नोकरीचं नियुक्तीपत्र, यामध्ये 71 अनुकंपाधारक उमेदवारांची जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये नियुक्ती. चंद्रपूरमध्ये समर्पण ध्यान योग शिबिराचं आयोजन, पालकमंत्री डॉक्टर अशोक उईके यांच्यासह लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी घेतला सहभाग. युवकांमधील आंतरिक ऊर्जा जागवण्यासाठी आयोजन. भंडाऱ्यातील 165 अनुकंपाधारक उमेदवारांना नियुक्तीपत्राचं वाटप, पोलीस मुख्यालयातील पोलीस बहुउद्देशीय सभागृहामध्ये वितरण सोहळा संपन्न. रत्नागिरीमध्ये 9 ते 14 वयोगटातील 50,000 मुलींना HPV लस देण्यात येणार. भविष्यामध्ये मुलींना कॅन्सरचा धोका टाळण्यासाठी लसीकरण करणारा रत्नागिरी राज्यातला पहिला जिल्हा. दिवाळीच्या तोंडावर वीज दरवाढ, प्रति युनिट 35 ते 95 पैशांपर्यंत बिल वाढणार. सप्टेंबरमध्ये झालेल्या वीज वापरावर इंधन समायोजन शुल्क आकारण्याचा महावितरणाचा आदेश. नंदुरबारमध्ये पेट्रोल पंप पेटवण्याचा प्रयत्न, कर्मचाऱ्यांनी वेळेस हस्तक्षेप केल्यानं मोठा अनर्थ टळला. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.